शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज विरोधकांबरोबरच शिवसेना देखील सरकारच्या विरोधात उभी राहिली आहे। विधानसभेमध्ये विरोधकांसोबत शिवसेनेच्या आमदारांनीही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा घोषणा दिल्या। विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काही क्षणात 15 मिनिटांसाठी आणि पुन्हा 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। कामकाज तहकूब केल्यावर विरोधकांप्रमाणेच भाजपचे काही आमदार देखील कर्जमाफीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू लागले। खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी भाजपचे आमदार किसन कथोरेंनी केली। सध्या बँका चालवणारे कर्जमाफी मागतायत असा आरोपही भाजपचे आमदार करताना दिसले। आणि या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता शिवसेनेचे आमदार आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी याच ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आंदोलन केलं होतं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावीची मागणी केली होती। आता या विरोधकांना साथ मिळाली ती सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेची, आणि यातच शिवसेना जेव्हा आंदोलनाला उभे राहिले त्यावेळेला भाजपचे आमदार अचानक या ठिकाणी आले आणि त्यांनी कर्जमाफीची मागणी केली। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आहेत। काय मागणी आहे शिवसेनेची आणि तेही सत्तेत सहभागी असून तुम्ही आंदोलन करताय? मध्ये जरी शेतकरी या ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका शिवसेनेला अमान्य आहे। जोपर्यंत या राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होत नाही, जोपर्यंत त्यांच्या गळ्याचा जो फास कर्जाच्या रूपानं पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मागणी करू शकता सरकारमध्ये। मुख्यमंत्र्यांकडे पण सुद्धा मागणी केलेली आहे, आम्ही त्यांच्या संबंधित मंत्र्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे। अद्यापर्यंत 3 दिवस विधिमंडळामध्ये हा विषय चाललेला असताना सुद्धा अद्यापर्यंत शासनाचा निर्णय होत नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण भाजपने या ठिकाणी घोषणाबाजी केली नाही। तुम्ही आंदोलनाला उतरल्यानंतर भाजपने या ठिकाणी घोषणाबाजी केली, त्यांनी कर्जमाफीची मागणी केली। भाजप या सभागृहामध्ये एकाकी पडलेला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रितपणे ही कर्जमाफीची मागणी केलेली आहे आणि ती कर्जमाफीची मागणी आता आपल्यावर उलटत आहे, म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार काही सभागृहामध्ये आमच्याबरोबर उतरलेले आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्यावर आज एक वेगळंच नाट्य आपल्याला विधिमंडळात पाहायला मिळालं। एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्द्यावर आधीपासून आक्रमक असताना शिवसेनेने त्यात उडी घेतली, जो सत्तेत सहभागी आहे शिवसेना, तर भाजपने हा मुद्दा कुठेतरी आपल्यापासूनच्या विरोधात येतोय असं बघून भाजपचे आमदारही कर्जमाफीच्या बाजूने घोषणा देऊ लागले। त्यामुळे संपूर्ण चित्र जे आहे विधिमंडळात गोंधळाचा आज झालेला निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरचा दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। तर या आंदोलनामध्ये सहभागी असणारे भाजपचे आमदार किसन कथोरे यांची प्रतिक्रिया देखील झी 24 तासकडे आलेली आहे। आपण बघूया ते काय म्हणतात। आम्हाला जाग येण्याचा प्रश्न नाही। खऱ्या अर्थाने तुम्ही कालचं चित्र पाहिलं असेल तर बँकावालेच फक्त मागणी करत होते। आज कोण उतरलंय त्याच्यापेक्षा अगोदर आम्ही उतरलो आणि आम्ही सुरुवात केली। काल तर ते विरोधी पक्षावाले गप्पच बसलेले होते। आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, आम्हाला खरं घेणं देणं आहे त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळावा ही भूमिका घेऊन आज भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतलेला आहे की आम्हाला सगळे आमदार आम्ही त्याबरोबर आहोत। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, गेल्या 3 दिवसांपासून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज विस्कळीत होताना आपण बघतो आहे। आज देखील 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलेलं होतं। आज सकाळपासून काय झालं याचा आढावा तर तुम्ही घेतलाच, मात्र सध्या काय परिस्थिती दिसतीये? कामकाज पुन्हा सुरू झालंय का? आणि आता सत्ताधाऱ्यांबरोबर शिवसेनेबरोबर भाजपचे काही आमदार देखील ही मागणी करताना दिसत आहेत। अमोल, 12 वाजता विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर 5 मिनिटांचं पुन्हा एकदा तहकूब झालेलं आहे। अर्धा तासासाठी विधानसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कालपासूनच कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेरही आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आज त्याला सत्ताधारी शिवसेनेची साथ लाभली आणि शिवसेनेने आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण कुठेतरी आंदोलनापासून बाजूला पडतोय आणि एकीकडे श्रेयाची जी लढाई आहे या सगळ्या प्रकरणात, कारण आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हे दाखवण्याची स्पर्धा जणू आता विधिमंडळामध्ये लागली असं म्हणावं लागेल। काँग्रेस, राष्ट्रवादी बटोबाट शिवसेना या आंदोलनात उतरल्यानंतर सत्ताधारी भाजपही मागे राहिला नाही आणि कदाचित भाजपला विसर पडला असेल आपण सत्तेत आहोत आणि आपण कर्जमाफी द्यायची आहे,
ते विसरून भाजपचे आमदार सुद्धा आज आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत या दाखवण्यासाठी आंदोलनात उतरले आणि कर्जमाफीच्या घोषणा देऊ लागले. खरं तर सरकार भाजपचं आहे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याऐवजी अशा पद्धतीचं आंदोलन जे भाजपने केलं त्याच्यावरून स्पष्ट आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने सगळेच पक्ष कशा पद्धतीने आहेत हे दाखवण्याची स्पर्धा आता प्रत्येक पक्षामध्ये लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ शिवसेना आणि सत्ताधारी भाजपने सुद्धा या मुद्द्यावरती घोषणाबाजी केली आणि कर्जमाफीची मागणी जी आहे शेतकऱ्यांची ते आता सगळे पक्ष आपल्याला विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा पायऱ्यांवर सुद्धा आंदोलन करून करताना पाहायला मिळत आहेत. विधानसभेमध्ये आता अर्धा तासासाठी विधानसभा तहकूब झाली आहे. मुख्यमंत्री आज नागपूरला आहेत, विधिमंडळात नाही आहेत, त्यामुळे आता निश्चितच सरकारची पूर्णपणे या सगळ्या मुद्द्यावर कोंडी झालेली आहे. कारण विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिवसेना सुद्धा या सगळ्या आंदोलनात आक्रमकपणे उतरल्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजपची कोंडी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि काल ज्या पद्धतीने दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं, कदाचित आजही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आता अर्ध्या तासासाठी जरी विधानसभेचं कामकाज तहकूब झालं असलं तरी हा गोंधळ असाच कायम राहणार. कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याच्याबरोबर शिवसेना या तिन्ही पक्षाने जी मागणी केली आहे की जोपर्यंत कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभेचं कामकाज चालू देणार नाही. त्यामुळे विधानसभेत आज कुठलेही कामकाज होणार नाही. कदाचित हा पूर्ण आठवडाच अशा पद्धतीच्या गोंधळाचा असेल आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांबरोबरच आता शिवसेनाही आक्रमक होईल आणि भाजप सुद्धा याच्यात मागे पडणार नाही. कारण दाखवायचं आहे प्रत्येक पक्षाला की आपण शेतकऱ्यांबरोबर आहोत. अमोल, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.